सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 64 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया त्या सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता विशाल दरवाजातच गुलाबाचा बुके हातात घेऊन उभा होता आणि त्याच्यासमोर रुद्र त्याच्याकडे टक लावून रोखून बघत होता. आणि रुद्रला असा बघताना बघूनच विशालची फारच घाबरगुंडी उडाली. त्यानं तो बुके घेतलेला हात खाली घेतला आणि आता त्याला काय बोलावं हे समजत नव्हतं. रुद्र तसाच दरवाजाला एक खांदा टेकवून उभा राहिला आणि म्हणाला, काय अग्निहोत्री साहेब, तुम्ही रस्ता चुकलेला दिसताय तुमचा. तुम्हाला बहुतेक दुसरंच कुठेतरी जायचं होतं, पण चुकून तुम्ही इकडे आलात हो ना. बहुतेक एखाद्या फंक्शनला निघाला होता ना तुम्ही. आणि आता विशाल थोडा घाबरत म्हणाला, हो नाही रस्ता नाही चुकलो मी, पण तू केव्हा आलास, कधी आलास आणि कसा आलास. रुद्र तसाच त्याचा खोचक टोन कायम ठेवून म्हणाला, अग्निहोत्री साहेब, आता मुंबईत एंट्री करताना पण तुमचीच परवानगी घ्यावी लागेल का मला. मी काही 10 खून करून फरार झालेला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार नाही. आणि आता चेकपोस्टवर मी मुंबईत येऊ नये म्हणून तुम्ही तुमची फौज तयार केली होती की काय मला अडवायला. आता रुद्र खूपच तिरकं बोलत होता आणि विशाल कसनूसं हसत म्हणाला, अरे मी का तसं करेल, मी नव्हतं काही केलं, पण तुम्ही तर उद्या येणार होता ना, आणि मग आज असं अचानक आला म्हणून विचारलं. रुद्र म्हणाला, म्हणजे तुम्ही माझ्यावर नजर ठेवून होता की काय, का माझ्या मागे तुम्ही हेर पाठवले होते, मी कधी काय करतो कुठे जातो हे बघण्यासाठी. आता विशाल घाबरून चाचरत म्हणाला, नाही मी तसं का करेन ना, अरे मी तर. आणि रुद्र त्याला अडवत म्हणाला, मग इतक्या रात्री हातात बुके घेऊन कोणाला प्रपोज करायला आलात की काय. तसा आता विशाल गडबडला आणि तो फार घाबरत म्हणाला, रुद्र अरे काहीही काय बोलतोस तू, मी कशाला कोणाला प्रपोज करायला येईन ना. आणि रुद्र म्हणाला, आणि तुम्ही तसं करूच शकत नाही, कारण तुम्ही खूप अनरोमॅन्टिक आहात, तुम्हाला तर दुसऱ्यांचा रोमॅन्ससुद्धा आवडत नाही. आणि विशाल काहीतरी बोलणार इतक्यात रुद्र म्हणाला, राहू द्या, ते इम्पॉर्टंट नाही, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण मला सांगा, तुम्ही हा गुलाबाचा बुके घेऊन, तो सुद्धा लाल इथं काय करताय, तेही इतक्या रात्री. आणि आता अचानक दामिनी आली आणि म्हणाली, दादा अरे ये ना, मी तुझीच वाट बघत होते. तसा रुद्र तिला पाहून म्हणाला, आज ना दसरा ना दिवाळी, मग तू का वाट बघत होती त्याची. आणि ती रुद्रला पाहून थोडी रागात म्हणाली, जरा बाजूला होतंस का, तो मला भेटायला आला आहे. मीच त्याला फोन करून सांगितलं की आम्ही आलोय आणि तो आईंसाठी हा गुलाबाचा बुके घेऊन आलेला आहे. आणि रुद्र म्हणाला, हो खरं की काय, उद्या सकाळी येऊ शकला असताना इतक्या रात्री यायची काय गरज होती. दामिनी आता रुद्रवर चिडलेलीच होती आणि फणकाऱ्यानं म्हणाली, माझा दादा रात्रीच्या 2पर्यंत ड्युटीवरच असतो, तेही आपल्यासाठी तो जागत असतो. आपल्यासाठी झोप असते महत्त्वाची, पण त्याच्यासाठी झोप नसते, म्हणून आला असेल तो. आणि आईंना बरं वाटावं म्हणून तो लगेच आला आहे. आणि तू शंका कसला घेत असतोस. आणि घरी पाहुणा आल्यावर असं बोलतात का, ताईंना सांगू का मी की तू असं वागतोस म्हणून. आणि रुद्र थोडा घाबरला आणि म्हणाला, अगं मी कुठं काय म्हणालो, काहीच नाही म्हणालो. आणि दामिनी म्हणाली, दादा ये रे, असं म्हणून तिनं विशालला आत घेतलं. आणि विशाल आता घाबरतच रुद्रच्या अंगावरून आत आला. मग दामिनीनं सरळ त्याला आईबाबांच्या रूममध्ये नेलं. विशालने आईला आणि बाबांना नमस्कार केला, तिच्या तब्येतीची चौकशी केली आणि पद्मिनीसाठी आणलेली फुलं आईलाच दिली. आणि आता दामिनीमुळे वाचलो म्हणून विशाल थोडा सुखावला आणि बाहेर आला. आणि इकडे तिकडे त्याची नजर पद्मिनीला शोधत होती. आणि दामिनी म्हणाली, दादा तू जेवला नसशील ना, बस मित्र जेवायला वाढते. आणि विशाल काहीतरी म्हणणार त्याआधीच रुद्र म्हणाला, स्वयंपाक संपला आहे ना दामिनी, मग आता तू पुन्हा बनवशील, तेही इतक्या रात्री. दामिनी म्हणाली, मी बनवीन ना, तुला नाही सांगणार मी बनवायला.
आणि तुला प्रॉब्लेम असेल तर तू जा आणि झोप. तू कंटाळला असशील ना. आणि रुद्र चावटपणा करत म्हणाला, मग तू पण चल ना झोपायला, मला तुझ्याशिवाय झोप येत नाही ना यायची. आणि दामिनी म्हणाली, अजिबात नाही येणार. मगाशी काय काय बोललास ना मला, त्याचा राग गेला नाही माझा अजून. तसा रुद्र अजून तिच्या जवळ जात म्हणाला, दामिनी अगं पाहुणे आहेत घरात आणि असं करशील का तू? त्यांच्या देखत नवऱ्याला असं बोलशील का? तू चल बरं. असं म्हणून तो तिला हाताला पकडून ओढू लागला. आणि ती हळूच म्हणाली, रुद्र गप्प बस, काही लाजवीज आहे की नाही तुला? असं म्हणून तिनं त्याला डोळ्यांनी दटावला. आणि विशाल आता त्या दोघांकडे फक्त एकटक बघत होता. तो काही बोलू शकत नव्हता. नवरा बायकोचं ते क्यूट संभाषण होतं, जसं त्याच्यात आणि पद्मिनीमध्ये चालायचं ती रुसल्यावर. आता विशाल सतत पद्मिनीच्या रूमकडे बघायचा. दामिनी वाट बघत होती की रुद्र रूममध्ये कधी जातोय, आणि रुद्र काही रूममध्ये जातच नव्हता. आणि म्हणून विशालला पद्मिनीला भेटता येत नव्हतं. आणि दामिनी म्हणाली, रुद्र तू जा ना झोपायला, मी येते थोड्या वेळात. इतक्यात विशाल म्हणाला, दामिनी अगं मीही निघतो, मला नको जेवायला. दामिनी म्हणाली, दादा थांब रे, मी तर म्हणते इतक्या रात्री आलास ना तर आज इथेच मुक्काम कर. कुठे इतक्या रात्री घरी जाशील? आणि रुद्र लगेच हाताची घडी सोडून म्हणाला, का का तुझा दादा रात्रीच्या 2-3 वाजेपर्यंत ड्युटीवर असतो ना, मग घरी जायला काय प्रॉब्लेम आहे? का चोरांची भीती वाटते अग्निहोत्री साहेबांना? पोलिसांनी घाबरायचं नसतं. तेच जर घाबरायला लागले तर सामान्य माणूस कोणाच्या भरोशावर राहील ना. साहेब चला, मी येतो तुम्हाला सोडवायला. येऊ का? आणि आता विशाल थोडा चिडला आणि म्हणाला, त्याची काही गरज नाही, तुम्ही झोपा निवांत, मला माझी ड्युटी चोख पार पाडता येते. आणि विशाल दामिनीला म्हणाला, येतो. आणि रुद्रकडे न बघता तिथून गेला. आणि तेव्हाच रुद्रसुद्धा त्याच्या रूममध्ये गेला. मग दामिनी रूममध्ये गेली आणि त्यानं तिला मिठीत उचलून घेतली. ती त्याला बुक्की मारत म्हणाली, अजिबात माझ्याजवळ येऊ नकोस दुष्ट कुठला. मी तुझ्यावर प्रेम केलं आणि तू त्याची खिल्ली उडवलीस. मी मॅच्युअर नाही, माझं प्रेम मॅच्युअर नाही असं म्हणालास ना तू. आता अजिबात जवळ घेणार नाही मी तुला, असं ती लहान मुलीसारखा हट्ट करून म्हणाली. आणि रुद्र म्हणाला, बघ आहेस की नाही लहान, कुठे मॅच्युअर आहेस? मॅच्युअर बायको असती तर लगेच माझ्या मिठीत आली असती. ती म्हणाली, हो नाही मी मॅच्युअर, तू खूपच मॅच्युअर आहेस ना, मग तुझं तुझं तू एकटा भागव, नाहीतर तुझ्यासाठी मॅच्युअर बायको शोधून आण. मी खूप मोठी चूक केली ना लग्नाआधी तुझ्याशी एकरूप होऊन. रुद्र म्हणाला, मग त्याचा आता तुला पश्चाताप होतोय की काय? ती म्हणाली, नाही अजिबात नाही, मी प्रेम केलंय तुझ्यावर आणि प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं. रुद्र म्हणाला, मग मला माफ कर ना दामिनी. असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली. दामिनी त्याला दूर ढकलत म्हणाली, अजिबात नाही रुद्र, तुझ्या या एका वाक्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार. रुद्रनं तिच्याभोवती पुन्हा मिठी टाकली आणि तिच्या निर्या उचलून म्हणाला, मग माफ न करता जवळ ये ना तू. असं म्हणून त्यानं तिची साडी काढण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, नाही रुद्र, मी नाही येणार जवळ. जवळ घेण्यासाठी तू एक दुसरी मॅच्युअर बायको आण, जा. रुद्र म्हणाला, आता या सौदामिनीचं काय करू, जी मनात इतकी खोल रुतली आहे, तिला कशी बाहेर काढू? दामिनी, ताईच्या बाबतीत मी कुठलीच रिस्क घेऊ शकत नाही म्हणून म्हणालो असं. ती म्हणाली, हो ना, मी ताईची शत्रू आहे ना, तुलाच तेवढी खूप काळजी आहे त्यांची. रुद्र, असं बोलून तू दाखवून दिलं की मी या घरची कोणीच लागत नाही. तू मला खूप जास्त हर्ट केलंस आज. असं म्हणून ती नाराज झाली आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घालण्याचा प्रयत्न केला आणि तिनं त्याला अजिबात प्रतिसाद दिला नाही. रुद्र म्हणाला, दामिनी, आता आई बाबा त्यांचं नातवंड घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीत, समजलं? त्यामुळे आता नखरे बंद कर आणि जवळ ये.
दामिनी म्हणाली, मग दे ना तू एकटाच त्यांना नातवंड. माझ्याकडून कशाला अपेक्षा करतोस? ते सुद्धा माझ्यासारखं असं नासमंजस झालं तर? आता ती ऐकतच नव्हती. आता रुद्रनं तिची अख्खी साडीच फेकून दिली आणि तिला बेडवर घेऊन म्हणाला, बास ना आता, आय एम सॉरी. आणि त्यानं तिला किस करायला सुरुवात केली. इतक्यात दामिनीचा फोन वाजला. घरातल्या घरात पद्मिनीनं तिला फोन केला होता. विशालचा फोन लागत नव्हता आणि तो आला होता हे तिला कळलं होतं. रुद्रमुळे तिला त्याला भेटता आलं नाही आणि आताही रुद्रनंच फोन उचलला आणि म्हणाला, ताई तुला काही हवं आहे का? पद्मिनी म्हणाली, नाही रे, पण दामिनीशी थोडं बोलायचं होतं. आणि रुद्र दामिनीच्या तोंडावर हात ठेवून म्हणाला, ताई अगं ती झोपली आहे, कंटाळा आला आहे ना तिला. तुला काही हवं असेल तर सांग ना, मी आणून देतो. पद्मिनी म्हणाली, नाही काहीच नको मला, आणि फोन ठेवून दिला. आणि त्यानं दामिनीचं तोंड सोडलं आणि ती त्याला म्हणाली, दुष्ट कुठला, ताईंची खूप काळजी आहे असं आवानत होतास ना, आणि आता असं का वागलास? आता तो त्याची बोटं हळूवार तिच्या गालावरून फिरवत म्हणाला, ताईला काय हवं नको ते मी बघीनच ग, पण आधी तुला तरी बघू दे ना. खूप दिवसातून अशी सुंदर आणि चिडलेली वाघीण माझ्यासमोर आली आहे. तिचा जरा समाचार घेतो ना, असं म्हणून तो तिच्यावर आला आणि म्हणाला, दामिनी ताईचं एवढं ऑपरेशन झालं की आपण हनीमूनला जायचं. आणि ती तोंड फिरवून म्हणाली, काही नको, मी नाही येणार, जा. तो म्हणाला, अगं जाऊ ना मस्तपैकी लोणावळ्याला. ती रुसून म्हणाली, नको. रुद्र म्हणाला, जाऊया ना दामिनी, अगं कसला भारी निसर्ग आहे, त्यात पावसाळा ऋतू आहे. काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ती हिरवळ, आ हा हा. आणि दामिनी त्याची वाढलेली दाढी हातात पकडून त्याला वाकडं दाखवत म्हणाली, काय ती दाढी, काय त्या झेपऱ्या, काय तो अवतार, हा हा. तसा रुद्र खूप खूप हसायला लागला आणि म्हणाला, आणि काय ती माझी क्यूट क्यूट गोड गोड सौ दामिनी, आय लव्ह यू सो मच मुआ. असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तीही हसली. तिचाही विरोध गळून पडला आणि तीही गुपचूप त्याला समर्पित झाली. इकडे विशालसुद्धा घरी आला होता आणि आता पल्लवीला पुन्हा भेटता येणार नाही म्हणून तो खूप नाराज होता. त्याला तिची खूप आठवण येत होती. आज तिचा फोनही लागत नव्हता म्हणून त्यानं तिला ढीगभर आय लव्ह यूचे आणि मिस यूचे मेसेज करून ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विजय रुद्रला म्हणाला, रुद्र मला लवकर निघावं लागेल, आईला माझी गरज आहे. तुझा काय निर्णय आहे ते मला सांगशील का? रुद्रनं ताईला विचारलं की तुझा निर्णय काय आहे? पद्मिनी आता गप्प बसली होती आणि दामिनी म्हणाली, रुद्र ताई अजून तयार नाहीत, त्यांचा निर्णय अजून झाला नाही. रुद्र म्हणाला, दामिनी तू मध्ये बोलू नकोस प्लीज. आणि पद्मिनी म्हणाली, रुद्र मला थोडा वेळ दे विचार करायला. आणि आता रुद्रसुद्धा गप्प बसला आणि विजय परत निघून गेला. पद्मिनीचे आई बाबा तिला समजावून सांगत होते की विजय चांगला मुलगा आहे, पण जोपर्यंत पद्मिनी हो म्हणत नाही तोपर्यंत कोणी काहीच करू शकत नाही. आता असेच 2-3 दिवस गेले. विशाल आणि पद्मिनी एकमेकांशी फोनवरच गप्पा मारत होते. तिच्या ऑपरेशनची तारीख आता जवळ येत होती. ती विशालला खूप मिस करत होती. पण भेटता येत नव्हतं कारण विशाल सारखा घरी आल्यावर रुद्रला ते आवडत नव्हतं आणि पद्मिनी स्वतः बाहेर जाऊ शकत नव्हती. आणि आज रात्री विशालनं तिला कॉल केला आणि ती म्हणाली, साहेब मला तुम्हाला भेटायचं आहे, मला तुम्हाला बघायचं आहे. आणि त्यानं व्हिडिओ कॉल केला. दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि तिचे डोळे भरून आले. पण तिचं समाधान झालं नाही कारण तिला त्याच्या मिठीत शिरायचं होतं. कडकडून मिठी मारायची होती त्याला आणि ती रडायला लागली. विशाल म्हणाला, पल्लवी काय हे, तू जर असं करशील तर माझं कसं होणार? ती म्हणाली, मी काय करू मग साहेब, मला खूप कसं तरी होतंय. तुम्हाला समोर बघायचं आहे मला, मी खूप तळमळते आहे तुम्हाला बघण्यासाठी.
आणि इतक्यात तिथं दामिनी आली आणि तिनं सगळं ऐकलं आणि मनात काहीतरी विचार करत फोन घेऊन म्हणाली, दादा तू आत्ता ये बरं इथं, ताई खूप रडत आहेत. आणि तिचा आवाज ऐकून विशाल खूप घाबरला आणि म्हणाला, दामिनी तू तू काय करतेस इथं? ती म्हणाली, दादा आता माझ्यापासून काहीच लपवू नकोस, मला सगळं कळलं आहे आणि तू इथे ये आत्ताच्या आत्ता. विशाल म्हणाला, अगं पण रुद्र, तो कसा बोलतो मला हे माहीत आहे ना तुला? ती म्हणाली, दादा तू ये, मी दरवाजा उघडून ठेवते आणि रुद्रचं काय करायचं ते मी बघते. विशाल म्हणाला, ठीक आहे येतो. आणि तो खुर्चीतून उठला, रुद्रच्या घरी निघाला. 11 वाजले असतील रात्रीचे. विशालनं हळूच दरवाजा उघडला. आता चक्क इन्स्पेक्टर अग्निहोत्री चोरासारखे रुद्रच्या घरात शिरत होते. पण काय करणार, म्हणतात ना प्रेमासाठी वाटेल ते. मग त्यानं पद्मिनीच्या रूमचा दरवाजा उघडला. ती त्याचीच वाट पाहत होती. त्यानं दरवाजा लॉक केला आणि धावतच तिच्याकडे जाऊन त्यानं तिला घट्ट मिठी मारली आणि पद्मिनी त्याच्या मिठीत शिरली आणि खूप खूप रडायला लागली. दोघेही एकमेकांच्या विरहाने व्याकुळ होऊन झपाटल्यासारखे एकमेकांना मिठी मारत होते. आणि थोड्या वेळानं त्यानं तिच्या गालावर आलेले तिचे अश्रू त्याच्या ओठांनी पिऊन घेतले. तसे तिचे थरथरणारे ओठ एकमेकांपासून अलग झाले. त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिनंही त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिनं तिचे डोळे अलगद मिटून घेतले. विशालनं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तो तिला पॅशनेटली डीप किस करू लागला आणि तीही त्याला तितकाच उत्कट प्रतिसाद देत होती. आणि इकडे रुद्र अजून झोपला नव्हता. दामिनी त्याच्यावर लक्ष ठेवून होती. त्याला एक फोन करायचा होता आणि तो रेंज शोधण्यासाठी बाहेर निघाला. तशी दामिनी त्याला अडवत म्हणाली, रुद्र अरे कुठे निघालास? तो म्हणाला, अगं इतर रेंज नाही, जरा खाली जातो ना आणि बघतो. तशी ती घाबरली आणि म्हणाली, रुद्र अरे सकाळी कर ना फोन, इतकं काय अर्जंट आहे? तो म्हणाला, दामिनी अगं अर्जंटच आहे. उत्तर भारतात गेलेली आपली पहिली ट्रिप आहे ना, त्यांचाच फोन होता. हॉटेलचा काहीतरी इश्यू झाला आहे. प्रवासी चिडले तर काही खरं नाही बघ. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. रेंज बघ ना. शी. दामिनी म्हणाली, खूपच रिस्क असते ना रे रुद्र बिझनेसमध्ये. तो म्हणाला, नाहीतर काय, माझा आधीचा धंदा 10 पटीने अधिक चांगला होता. जी काही रिस्क असेल ती एकट्यानं घ्यायची. पण तूच मला हे सुरू करायला लावलं. आता ती म्हणाली, रुद्र होईल सगळं ठीक. एकदा का सगळ्यांची ओळख झाली की काही अडचण येणार नाही. रुद्र पुन्हा खाली निघाला. तसा तिनं पुन्हा अडवलं तिला आणि तो म्हणाला, काय चाललं आहे तुझं? तू मला जाऊ का देत नाहीस बाहेर? ती म्हणाली, कुठं काय तेव्हा? काहीच नाही. मला ना आता तुला जवळ घ्यावं असं वाटत आहे, म्हणून मी तुला अडवत होते. तो तिला किस करून म्हणाला, आलोच, एक कॉल करून. ती म्हणाली, मग चल टेरेसवर, तिथं रेंज येईल. रुद्र म्हणाला, ओके चल. आणि दोघेही टेरेसवर गेले आणि रुद्रचा फोन लागला. तो इकडून तिकडून फिरत फिरत बोलत होता आणि त्याला गेटच्या बाहेर उभी असलेली विशालची गाडी दिसली. त्यानं ती ओळखली. आणि इकडे पद्मिनी म्हणाली, साहेब तुम्ही विचारा ना रुद्रला आणि मला मागणी घालायला या ना. मला आता नाही राहावं तुमच्याशिवाय. विशाल म्हणाला, पल्लवी फक्त तुझं ऑपरेशन होऊ दे, कारण रुद्र सहजासहजी ऐकणार नाही. ती म्हणाली, हो ना, तेही खरंच आहे. तो म्हणाला, मी आईबाबांना घेऊन येईन तुला मागणी घालायला तुझं ऑपरेशन झाल्यानंतर. ती म्हणाली, आईबाबांना मी पसंत आहे का साहेब? तो म्हणाला, जी माझी पसंत तीच त्यांची पसंत आहे आणि मी माझी पसंत लवकरच माझ्या घरी घेऊन जाणार. असं म्हणून त्यानं तिला पुन्हा मिठीत घेतली. ती खूप खुश होती आणि तो म्हणाला, पल्लवी आता जावं लागेल. ती म्हणाली, थांबा ना साहेब, अजून थोडा वेळ. आणि विशाल म्हणाला, ठीक आहे, पण 5 मिनटं हा फक्त. आणि पल्लवी हसून म्हणाली, हो फक्त 15 मिनटं. असं म्हणून त्याच्या मिठीत गेली. आता तोही हसला
आणि म्हणाला, आणि मग तेव्हा तरी तुझं मन भरेल का? पद्मिनी म्हणाली, मन तर कधीच नाही भरणार, पण समजावेन मी माझ्या मनाला. तो म्हणाला, काय सांगून समजावशील? ती म्हणाली, हेच की माझा होणारा नवरा खूप घाबरट आहे आणि तो स्वतः इथून तुला नेईपर्यंत असंच बसायचं, त्याची वाट बघत. तो म्हणाला, अगं पल्लवी, मी नाही बोलू शकत, म्हणून तर आईबाबांना आणून रीतसर मागणी घालतो ना, तेच काय ते बोलतील. माझं प्रेम आहे तुझ्यावर हे कळल्यावर तो चिडेल, पण आईबाबांना नाही म्हणणार नाही. पण त्या विजयचं काय? ती म्हणाली, मी विचार करून निर्णय घेईन असं सांगितलं आहे, त्यामुळे त्याची काळजी करू नकोस. असं त्याचं संभाषण सुरू असतानाच रुद्र इकडे म्हणाला, दामिनी, ही गाडी तुझ्या दादाची आहे ना? तशी ती घाबरली. आता विशालनं गाडी गेटच्या बाहेरच पण बाजूला लावली होती, पण टेरेसवरून ती स्पष्ट दिसत होती. दामिनी म्हणाली, रुद्र, अरे दादा कशाला येईल इथं, नाही का, तेही इतक्या रात्री? ती गाडी दादाची नाही. आणि रुद्र म्हणाला, थांब मी बघतो, असं म्हणून तो खाली निघाला. विशाल आणि पद्मिनी एकमेकांचा हात हातात घेऊन बसले होते. तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं होतं आणि छान गप्पा मारत होते. तो तिला तिची मस्करी करत होता, चिडवत होता. ती लाजत होती, हसत होती, त्याच्या हाताला मधूनच किस करत होती. आणि वरून रुद्र पळतच खाली निघाला आणि दामिनी घाबरली आणि ती त्याला अडवण्यासाठी त्याच्या मागे पळाली.